हिंदू नववर्षाची सुरुवात समजल्या जाणाऱ्या गुढीपाडव्याला राज ठाकरे यांचा गुढीपाडवा मेळावा जोरदारपणे पार पडतो। अख्ख्या महाराष्ट्राचं लक्ष लागतं आणि त्याची जय्यत तयारी शिवाजी पार्कवरती सुरू आहे। आपल्यासोबत बोलण्यासाठी किल्लेदार आहेत। काय सांगाल, कशा प्रकारे जय्यत सुरू आहे, यंदा काय वेगळं राज ठाकरे यांच्या माध्यमातून ऐकायला मिळणार आहे? हे बघा, राज ठाकरे साहेब काय बोलणार हे आम्हाला कोणालाच माहीत नसतं। ते स्पॉन्टिनियसली बोलतात, ते काय असे ठरवून काही बोलत नाहीत, त्यामुळे त्याच्यावर मी फार काही वक्तव्य करू शकणार नाही। ते कोणालाच माहीत नसतं। परंतु तयारीच्या बाबतीत म्हणाल तर तयारी दरवर्षीसारखी जंगी तयारी आहे। हा तुम्ही पाहता 80 बाय 60चा मोठाच्या मोठा भव्य दिव्य स्टेज आहे, स्क्रीन असतील दोन्ही बाजूला। या सगळ्या डी आणि हा सगळा परिसर तुम्ही बघताय, खुर्च्याने व्यापलेला आहे। साधारण 80-1,000 खुर्च्या आम्ही मांडतो। त्या व्यतिरिक्त उभे पण असणारी लोक असतात। लाखाभराच्या पुढे आमचं क्राऊड असतो। रेकॉर्ड ब्रेक सभा दरवर्षीप्रमाणे होणार, त्यात काही वाद नाही। चांगल्या पद्धतीचा साऊंड आहे, लाईट्स इफेक्ट चांगल्या पद्धतीचा आहे। त्यामुळे जी भव्य दिव्यता असते किंवा जी नेत्रदीपकता असते ती आमच्या गुढीपाडव्याला दरवर्षी जी असते तीच तुम्हाला यंदा पाहायला मिळेल। नक्कीच टीजर देखील लॉन्च करण्यात आलेला आहे। मराठी माणसं असतील त्यांचे प्रश्न त्याच्यात उल्लेख करण्यात आला। हां, आता कसं आहे, सध्या आम्ही निवडणूक देखील ज्या मुद्द्यावर लढलो किंवा मराठी माणसाची मुंबईत महाराष्ट्रात जी काही पिछेहाट होते किंवा परप्रांतीयांचे लोंढे आणि ह्या सगळे जे विषय आहेत याला अनुसरून यापूर्वी देखील ह्या मैदानामध्ये, शिवाजी पार्क मैदानामध्ये अनेक सभा राज ठाकरे साहेबांच्या झाल्यात। त्यात त्यांनी त्या विषयावर भाष्य केलेलं आहे। ते भाष्य छोटे छोटे क्लिप्स घेऊन हे टीजर बनवलेले आहेत। पण म्हणजे याचा अर्थ असा होत नाही आहे की मुद्दा तोच असेल। अनेक मुद्दे असू शकतात आणि ते नेमके मुद्दे काय असू शकतात हे कोणालाच काही माहीत नाही। ते फक्त राज ठाकरे साहेबांना माहिती असतात आणि ते पण असं ठरवून काही बोलत नाही। ते स्पॉन्टिनियसली त्यांच्या स्वभावाप्रमाणे स्पॉन्टिनियसली भाषण करतात। त्यावेळेला त्यांच्या मनात आणि किंवा डोक्यात जो विषय येईल त्यावर ते भाष्य करते। काय स्टेजवरती वेगळं चित्र पाहायला मिळेल का? स्टेजवरती दुसरे काय वेगळं यंदा पाहायला काय मिळेल का? नाही, असं काही नाही। पाडवा मेळावा आहे, स्क्रीन आणि ह्या सगळ्या गोष्टी असतील। आणि मुख्य म्हणजे इथे लोक जे येतात ना, स्टेजवर काय ठेवलं आहे ते पाहायला येत नाही, तर राज ठाकरे साहेबांना ऐकायला येतात। सो मला वाटतं राज ठाकरे साहेबांचं भाषण हाच प्रमुख महत्त्वाचा आणि आकर्षणाचा विषय आहे। नक्की सर्वांचं गुढीपाडवा मेळावा म्हटलं की सर्वांचं लक्ष या मेळाव्याकडे असतं। काय सरकारवरती आग पकड करणं असं देखील बोललं जातं। सरकारवरती राज ठाकरे जे काय भाष्य करतील किंवा काय कानमंत्र देतील याकडे सर्व मनसैनिकांचं लक्ष लागलेलं असतं। एक तर लक्षात, सत्ताधारी पक्ष जर चांगलं काम करत असेल तर राज ठाकरे साहेबांनी नेहमीच कौतुक केलेलं आहे, शाबासकीचं पाठ थोपटलेले आहे। पण चुकत असतील तर राज ठाकरे साहेब नक्कीच त्याच्यावर आसूड ओढतात। तर त्याप्रमाणे जर चुकत असतील, जे काही मुद्दे आहेत त्याच्यावर राज ठाकरे साहेब नक्कीच आसूड ओढतील। आणि दुसरी गोष्ट अशी आहे की विशेषतः महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या पदाधिकारी कार्यकर्त्यांना पाडव्या मेळाव्यामध्ये पुढची दिशा आणि एक विचार मिळतात, ते महत्त्वाचे असतात। कारण पुढे वर्षभर ते काम करायला खूप महत्त्वाचे असतात आणि ती जी ऊर्जा घेऊन आमचा महाराष्ट्र सैनिक जातो तो पुढील वर्षभराच्या कामासाठी ती ऊर्जा खूप महत्त्वाची ठरते। त्यामुळे मला वाटतं की त्यांच्या भाषणातून पदाधिकाऱ्यांना आणि महाराष्ट्र सैनिकांना एक दिशा आणि चांगले विचार जे असतील ते नक्कीच मिळतील। नक्कीच। काय तुम्ही मनसेच्या वतीनं सर्व मनसैनिकांना, सर्व मराठी माणसांना, सर्व जे इकडे येणार आहेत त्यांना काय आवाहन कराल तुम्ही? मी एवढंच आवाहन करेन की आज महाराष्ट्रामध्ये ज्या पद्धतीने राजकारण चाललं आहे, म्हणजे राजकारणाचा जो काही विचका झालेला आहे, मला वाटतं की आमचा एकमेव नेता किंवा एकमेव आमचा पक्ष ह्या सगळ्या गोष्टीपासून लांब आहे, अलिप्त आहे, वेगळं पण आम्ही ठेवलेलं आहे आमचं। आणि मला वाटतं की ह्या लोकांना मी तेच आवाहन करेन की ही जी काही महाराष्ट्राची राजकीय परिस्थिती आता झालेली आहे त्यापासून जर महाराष्ट्राला वाचवायचं असेल तर आपल्याला भक्कमपणे राज ठाकरे साहेबांच्या पाठीमागे सगळ्यांनी उभं राहिलं पाहिजे। आणि मला वाटतं इथे येणाऱ्यांनी त्या दृष्टीने सगळ्यांनी विचार करायला हवा। नक्कीच गुढीपाडव्या मेळाव्याला सर्व मनसैनिकांनी या ठिकाणी यावं, राज ठाकरेंचे विचार ऐकावेत असं आवाहन मनसेच्या वतीनं यशवंत किल्लेदार यांनी केल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। त्यामुळे या गुढीपाडवा मेळाव्याला राज ठाकरे मनसैनिकांना काय संबोधित करतील, काय कानमंत्र देतील, काय पुढची दिशा देतील याकडे संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागलेलं आहे। कॅमेरामॅन नरसिंग सोबत रणजित इंगळे, TV9 मराठी, मुंबई। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।